लोकोत्सवाची मिरवणूक असेल, वेगवेगळ्या प्रकारच्या जयंत्या आणि महंत्या ज्या साजऱ्या होतात, हा प्रकार जो आहे गेल्या 25-30 वर्षापासून सुरू झालेल्या ह्या प्रथा आहेत. आजपर्यंत या मिरवणुकांच्या माध्यमातून या शहरामध्ये कधीही कोणतीही जाती दंगल उद्भवलेली नाही. हा इतिहास आहे. एकमेकांना सहकार्य करणं. आता मुस्लिम समाजाचा फक्त एकच मिरवणूक निघते वर्षभरात, ती अलीकडच्या काळामध्ये सुरू झाली आहे. मोहम्मद पैगंबरांच्या जन्मदिनी ईद मिलादुल नबीच्या दिवशी फक्त एकच दिवसा मिरवणूक निघते. आणि असे अनेकदा वेगवेगळ्या प्रकारचे सण एकत्र आलेले आहेत आणि मोहम्मद पैगंबराची जयंती हिंदू समाजाचा मोठी मिरवणूक आणि सण असला तर ते ॲडजस्ट करून दुसरा तिसरा दिवस देखील ती साजरी केली जाते. खूप चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन दोन्ही अधिकारी साहेबांनी आपल्याला केलेलं आहे. या शहराची शांतता सुव्यवस्था टिकवण्यासाठी सगळे कार्यकर्ते आता यांनी ज्या सूचना केल्या अतिशय महत्त्वाच्या सूचना आहेत. आपल्या शहरामध्ये खूप चांगलं वातावरण आहे. त्याचबरोबर लोकांची मनं देखील तयार करणाऱ्या इथे योजना वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम होत असतात. शारदी व्याख्यानमाला जवळजवळ 62 सालापासून या शहरामध्ये नगरपालिकेची व्याख्यानमाला सुरू आहे. आमच्यासारखे कार्यकर्ते वेगवेगळ्या विचारवंतांना वेगवेगळ्या मंचावर आणतात. म्हणजे या शहरातल्या आणि परिसरातल्या कार्यकर्त्यांची मेंदू जे आहे ते हिंसक आणि विद्रोही नाहीत, याचा आम्हाला स्वतःला अनुभव आहे. मी या ठिकाणी महत्त्वाची सूचना ही करू इच्छितो की आमच्यासारखे जे कार्यकर्ते असतील त्यांचा तुम्ही पोलीस डिपार्टमेंट म्हणून कसा उपयोग करून घेणार, त्यांना कोणती कामं तुम्ही देणार की फक्त आम्ही यायचं आणि मिरवणुका पाहायच्या. आणि दुसरी महत्त्वाची बाब अशी की तुम्ही डीजेच्या संदर्भात जी या ठिकाणी चर्चा होते, तर डीजेचा डिसिबल जे आहे सरकारी कायद्यानुसार पोलीस नियमानुसार किती डिसिबल आवाज असला पाहिजे याचे नियम आहेत. पण दुर्दैवाने डिसिबल मोजण्याचं मशीन आपल्याकडे नाही आहे का साहेब, आहे का? तर त्या डिसिबलनुसार जर आपण सूचना या मंडळाला केल्या तर त्याचं वापर आणि त्याचा उपयोग ते करतील आणि तुमच्या सूचनांचं जरूर पालन करतील. आमच्यासारख्या आता आमच्या शाळेचं आमच्या गोसाई हायस्कूलचे 200 विद्यार्थी या मिरवणुकीमध्ये भाग घेणार आहेत. त्याच्यापैकी 100 विद्यार्थिनी हे लेझिम पथकमध्ये राहतील आणि बाकीचे फेटे वगैरे बांधून मंडळ त्यांची व्यवस्था करतील. तर अशा आमच्यासारख्या वेगवेगळ्या ठिकाणी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना आपण सूचना द्याव्या की तुम्ही हे काम करा, तुम्ही या ठिकाणी उभे राहा, तुम्ही लोकांना अशा सूचना करा. म्हणजे समाजातल्या कार्यकर्त्यांना, मग ते पत्रकार असतील, सामाजिक कार्यकर्ते असतील, राजकीय कार्यकर्ते असतील, या सगळ्यांचा वापर आपण करून घ्यावा. फारच म्हणजे आनंदाने आम्ही तुमच्या सूचनांचा वापर करून तुमचे कार्यकर्ते म्हणून अशा प्रकारच्या या मिरवणुकांमध्ये आणि या सगळ्या उत्सवांमध्ये आम्ही सहकार्य करण्याची भूमिका ठेवू. बऱ्याच दिवसानंतर आमच्यासारखे कार्यकर्ते या बैठकांना आलेले आहेत. मंडळाचे सर्व पदाधिकारी आहेत, अनुभवी आहेत. बरेच चेहरे बदललेले आहेत. आम्ही ते आतापर्यंत परंपरेने पाहत आलो त्या चेहऱ्यांमध्ये खूप बदल झालेला आहे. प्रत्येकाची विचारधारा कृष्णापुरीसारख्या एरियामध्ये व्याख्यानमाला आणि अभ्यास मंडळ अशा प्रकारचे कार्यक्रम, शिवजयंती असेल, वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या निमित्ताने लोकांना विचारवंतांना बोलवून भाषणं आयोजित करण्याची कामं देखील होत असतात. आणि त्याचबरोबर या मिरवणुकांच्या काळात देखील छत्रपती शिवाजी महाराजांचा खरा इतिहास हा लोकांसमोर पत्रकांच्या माध्यमातून का असेना किंवा बोर्डच्या माध्यमातून लोकांचे चेहरे खूप पाहतो आपण. शहरामध्ये खूप बोर्ड लागतात, जन्मदिवसाचे असतील किंवा वेगळे असतील, पण आपले जे आदर्श आहेत त्या आदर्शाचा इतिहास, ठळक इतिहास हा लोकांसमोर आला पाहिजे. मंडळांना मी ही विनंती करेन की आपण 2-4 बोर्ड तरी छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेल्या उत्कृष्ट कार्याचे लोकांनी ते वाचावे म्हणून बोर्ड देखील तयार करावे. तुम्हाला जर लिटरेचर पाहिजे असेल तर आमच्याकडे बरंच लिटरेचर आहे, ते लिटरेचर तुम्हाला आम्ही पुरवू. ते लोकांच्या समोर आलं पाहिजे की छत्रपती शिवरायांची जयंती का छत्रपती हां. तर अशा प्रकारे केलं तर हे प्रबोधन देखील होतं. फक्त मिरवणूक आणि उत्सव हे मर्यादित न राहता प्रबोधन देखील लोकांचं होत असतं. आपण खूप चांगलं मार्गदर्शन केलेलं आहे. तरी या शहरामध्ये जयंत्यांच्या काळामध्ये कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडलेला नाही आहे आणि पुढे घडणार नाही याची दक्षता शहरातील सर्व कार्यकर्ते, नगरसेवक, उपनगराध्यक्ष हजार आहेत, सगळे कार्यकर्ते घेतील. सामाजिक राजकीय क्षेत्रातले कौन्सिलर घेतील, पराभूत झालेले कौन्सिलर घेतील आणि आपला सर्व प्रकारचं सहकार्य राहील. अशा प्रकारची गाडी आमच्या संबंध असलेल्या लोकांच्या मार्फत मी आपल्याला जय हिंद. इतर वेळेस ते
जाणवत नाही. आता हे एकदमच जादूच्या कांडीसारखं काही सुरू झालेलं नाही, हळूहळू ते सुरू झालं आणि एकदम जादूच्या कांडीसारखं काही बंद होणार नाही. तुम्हीच जसं मंडळ आहे तुम्हीच पुढाकार घेतला पाहिजे. त्याचा जो खर्च आहे काहीतरी चांगल्या कामाकरता, जसं आता वक्तृत्व स्पर्धा घेतात. मला वाटतं कृष्णपुरीच्या मंडळांनी सांगितलं की आमची लायब्ररी आहे. तर असं काहीतरी कुठंतरी आपल्याला चांगल्या मार्गाकरता ते स्वतःहूनच त्याचा उपयोग करता आला पाहिजे.